उद्घाटनीय सामना आहे उद्याचा. अभिजित मित्रमंडळ वर्षेस निलेश मात्रे इलेव्हन या दोन संघामध्ये होणार आहे. त्या या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 चालू करा. आणि खरोखर गोलंदाजी करतोय प्रितेश आणि पहिल्याच बॉलला पहिलाच झणकार चौका मारतोय तो स्मित पाटील जिज्ञेसा संघाकडून. लगातार 2 बॉलला 2 बाउंड्री मारणारा स्मित जिज्ञेसा 11 संघाचा स्मित पाटील. खरोखर मानकोला संघाला हा अष्टपैलू खेळाडू मिळत होता, परंतु त्याने घेतला नाही. त्यांची तिथे मनाशेवटे मोनीचा फासाच पडला. एवढे पॉइंट शिल्लक असताना मानकोले संघाने हा या स्मित पाटीलला घेतला नाही संघामध्ये. मला खरोखर वाईट वाटतंय. असला अष्टपैलू खेळाडू सोडलात तुम्ही आणि अजय म्हात्रेचा लाभ झाला. सुवर्ण संधी मिळली आहे अजय म्हात्रे यांना. धाव संख्या होते ती 8. पुन्हा एकदा प्रितेश गुड्ड्या गॅप मध्ये फटका मारतोय, बाउंड्रीच्या बाहेर बॉल पाठवतोय. धाव संख्या 4 ने वाढतोय. धाव संख्या होती ती 12. पुन्हा एकदा गुड्ड्या गोलंदाजी करतोय स्मित पाटीलला. जिज्ञेचा संघाकडून फलंदाजी करतोय तो. आणि अशा प्रकारे काय करतो चैतन्य. असा समोर जर तुला 3 स्टंप टिपताना आले ते 1 स्टंप काय टिपशील. आतिश पाटील कान मंत्र देतोय स्मित पाटील यांना. गॅप मध्ये फटका मारतोय. खरोखर सुंदर फलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे ती 16 जिज्ञेसा संघाची. 4 चौके मारले आणि गप बसलेला आहे स्मित पाटील. आता गोलंदाजी पाटील वारे संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी कोण येते तो पाहूया. आणि मनाशी वाटते मनमय, स्वतः मनमय पाटील हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय पाटील वारे संघाकडून. आणि फलंदाजी करतोय तो आतिश पाटील जिज्ञेसा संघाकडून. खरोखर त्यांनी पंचकुशीमध्ये नाव गाजवलेला असा आतिश पाटील आज मैदानावर खेळतोय, सज्ज होतोय. आणि खरोखर फिरकी गोलंदाजी करतोय मनमय. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय मनमय. आणि अशा प्रकारे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय गुड्ड्या. खरोखर आतिशला काय अजून लय सापडलेला नाहीये फलंदाजीचं. कडक बोलतात कडक, पण काय कडक. नुसता कडक बोलता पण कडक काय मनमय काय त्या सांगा आम्हाला पहिला. गुढीपाडवा आहे म्हणून बोलता काय कडक. चला दिली पहिली गुढीपाडव्याची दिली बाबा. गुढीपाडवा म्हणजे हा नवीन वर्ष आहे आपला. उद्या म्हणजे आता निघालाच बोला. आणि आता काय आऊट झाला का आतिश. आतिश बाद होते, त्याची जागा भरण्यासाठी होते तो कल्पेश. नो बॉल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 17. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि फलंदाजी करतो कल्पेश जिज्ञेसा संघाकडून. कल्पेश आणि पाटील वारेस करून मनमय. अरे काय वाखाडण्यासारखी फलंदाजी करतोय. गॅप मध्ये फटका मारतोय. धाव संख्या 4 ने वाढतोय.
धाव संख्या होती ती 21. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलाय, सज्ज होतोय मनमय आणि फलंदाजी करतोय तो. मानाला पाहिजे कल्पेश पाटील यांना. लगातार 2 बॉलला 2 बाउंड्र्या मारणारा हा कल्पेश पाटील मैदानावर फलंदाजी करतोय. धावसंख्या 4 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 25. पंचांची भूमिका पार पाडतोय तो सौरभ पाटील आणि प्रितेश पाटील आणि थर्ड पंच सुरक्षित पाटील. सुरक्षित पाटील डोक्यावर हात ठेवू नका, वेळ आहे कसली गुढी उभरायची. झोप आली का आपल्याला सुरक्षित पाटील? नाही ना? नाही तर पाणी प्या. चला पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन येतोय तो गौरव आणि फलंदाजी करतोय तो स्मित जिजनेचा संघ. सुंदर क्षेत्ररक्षण खरोखर. आशू आशू का आम्हाला आत मला वाटते आतात दिसतोय मला. आशू आशू होईल आशू होईल मला पहिल्यांदा. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आशू. आशू होईल येऊ द्या सध्या. हा अरे कॅच होती परंतु काय जमला नाही. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या झालेली आहे ती 26. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गौरव गोलंदाजी करतोय पाटील वॉरियर्स संघाकडून. गौरव तुला दुसरा ग्राउंड दिसला काय? तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी करतोय कल्पेश. कल्पेश विरुद्ध गौरव. खरोखर सुंदर काय मानाला पाहिजे प्रितेश म्हात्रे. खरोखर जॉन्टी रूट सारखा क्षेत्ररक्षण करणारा प्रितेश म्हात्रे. खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. जीवाची पर्वा न करणारा रात्रीचा दिवस करणारा प्रितेश पाटील म्हात्रे प्रतीक म्हात्रे मैदानावर खरोखर सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. यापुढे होणारा सामना आहे अभिजित ना अभिजित भगत मित्रमंडळ वर्सेस सिया शक्ती. खरोखर मानाला पाहिजे स्मित पाटील यांना. धाव 32 झालेले आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अजय म्हात्रेची टीम मात्र कडक आहे, सुंदर आहे. पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजी करतोय स्मित पाटील. धावसंख्या 4 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 37. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. या पुढे राहणारा सामना अभिजित भगत मित्रमंडळ वर्सेस सिया शक्ती. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्यासाठी स्टेज मध्ये येण्याची कृपा करावी. चला अभिजित भगत मित्रमंडळचे कर्णधार थले स्पार्टन साठी सुवर्ण संधी आहे. थले स्पार्टन साठी सुवर्ण संधी आहे. फायनल मारली तर विश्वास पाटील याचकडून 5,000 रुपये आणि पराग पाटील याचकडून 10,000 रुपये. थले स्पार्टन या संघाने जर फायनल मारली तर विश्वास पाटील कडून 5,000 आणि पराग पाटील कडून 10,000.
चला सामना चालू करा पंच. अभिजित अभिजित भगत मित्रमंडळ आणि शिया शक्ती दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. अभिजित भगत मित्रमंडळ आणि सिया शक्ती, चला त्वरा करा. आणि आता फलंदाजी करण्यासाठी आले ते पाटील वारिस करून प्रतीक म्हात्रे आणि साहिल पाटील. आणि गोलंदाजी करतोय तो जितनेचा संघाकडून स्मित पाटील. आणि पहिल्याच बॉलला पहिली धाव घेतोय प्रतीक म्हात्रे. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 1. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो पाटील वारियर्स संघाकडून साहिल पाटील. चला अभिजित भगत मित्रमंडळ कर्णधार आणि सिया शक्ती. अभिजित भगत मित्रमंडळ कर्णधार, चला सिया शक्तीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अभिजित भगत मित्रमंडळ स्मित पाटील, चला ताबडतोब आपण इथे समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा आहे. वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी करतोय साहिल. पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 6. 7. काय बॉल या करून द्यायचा. चला या घ्या. आपला कर्णधार आला का टॉसून. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होती ती 11. अरे टॉस उडवण्यासाठी चला अभिजित मित्रमंडळ आला चला स्मित आला. चला टॉस सोडून 16. धाव संख्या 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 पाटील वॉरियर्स या संघाच्या. जिज्ञासा 11 आणि पाटील वॉरियर्स या संघामध्ये हा जो सामना चालू आहे पुढचा षटक घेऊन येत आहे तो आतिश पाहूया. जिज्ञासा 11 संघाकडून आतिश पंचांच्या उजवीकडून मारा करतोय आणि आता मात्र हा सीमापार चेंडू 4 धावा वसूल करतोय. धावसंख्या 20. साहिल, अतिशय सुंदर फलंदाजी साहिल कडून. आतिश पुढचा आणि हा सुद्धा तशाच पद्धतीचा टॅप फटका. सुंदर अगदी लेग साइडला जाणारा चेंडूची वाट पाहिली आणि सरळ टॅप फटका मारला. 4 धावा मात्र साहिलच्या बॅट मधून निघाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. पुढचा चेंडू अतिशचा थोडासा आणखीन चेंजेस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी उंच अशी झेप घेऊन हा क्षेत्ररक्षण केलेला आहे प्रियांशुनी.
जिज्ञासा 11 संघाचा हा एक सुंदर क्षेत्ररक्षक. धावसंख्या 25. धावसंख्या 25. पुढचा चेंडू असेल तो आतिश. पाहूया. आणि मात्र हा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर राहतोय. चला वेळ घालवू नका. आतिश, प्रतीक आणि साहिल पाटील वरीय संघाकडून खेळतायत. आतिश, पुढचा चेंडू स्ट्रेट डायव्ह. स्वतः चेंडू फलोत्रो मध्ये अडवतोय. सुंदर फटका होता पण तेवढं क्षेत्ररक्षण पण जोरदार. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. पुढील समालोचन स्नेहल पाटील. धन्यवाद मनीष काका. दरम्यान सामना रंगतोय तो पाटील वर्सेस जिज्ञास सायलेन्स या 2 संघांमध्ये. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल ती पाटील वाडीच्या संघाला. सांघिक तिसरा आणि शेवटला षटक घेऊन येतो चैतन्य. पंचांच्या उजवीकडे मारा असेल तो साहिल याला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय चैतन्य आणि कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो साहिल. पुढचा चेंडू असेल चैतन्याचा. सुंदर चेंडू, तेवढंच सुंदर फटका म्हणता येईल परंतु एक धाव रोखू शकत नाही. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 26. पाच चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू असेल चैतन्याचा. पुन्हा एकदा एक फसवा चेंडू होता. प्रतीक याला समजला नाही परंतु एक धाव रोखू शकत नाही. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 27. अजूनही 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. सुंदर चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. साहिल याला समजला नाही आणि क्लीन बोल्ड होतोय साहिल. एक चांगला मोहरा गळून पडतोय साहिलच्या रूपानं 27व्या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी मिळते चैतन्य याच्याकडून आणि साहिल याच्या जागा भरून काढण्यासाठी येतो तो मनमय पाटील. अजूनही 3 चेंडू आणि 3 चेंडू 11 धावा. जवळजवळ 3 ही चौकाराची गरज असेल ती पाटील वाडी संघाला. 3 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू असेल सुंदर, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. 2 चेंडू आणि 10 धावा. 9 सुद्धा चालू शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. पुढचा चेंडू असेल चैतन्याचा. 10 पाहिजेत मित्रांनो, 9 चालू शकतात असं मी म्हटलं. पुढचा चेंडू चैतन्याचा. सुंदर फटका, चौकार. आता थोडी सामन्याला रंगत चढते. विकेट सेम आहेत. टॉस वाटी पाटील वाडी संघाची आहे. जर हा 9 चेंडू पडला आणि चौकार खेचला तर सामना बराबर